नमस्कार रसिक श्रोते हो. नमस्कार. खानावळ ते लिहिणावळ या आत्मचरित्रातील भाग 2चं अभिवाचन मी करतोय. 17 मे 1956 रोजी सकाळच्या गोपाळ मुहूर्तावर पुणतांबे येथे विवाह आयोजित करण्यात आला होता. मी 15 दिवसांच्या रजेचा अर्ज लग्नपत्रिका जोडून दिला. 50शीतले कार्यालयीन मुख्याधिकारी इंजिनियर सरदारजी होते. शिपायामार्फत मला साहेबांनी त्यांच्या चेंबरमध्ये बोलावून घेतले. शादी के लिए इतनी छुट्टी? साहेबांनी प्रश्न केला व त्यांनीच उत्तर दिले, शादी के पहले 2 और शादी के बाद 2 दिन और शादी का 1 दिन. वन वीक इज सफिशियंट मिस्टर महाविनय. एक्सक्यूज मी सर, मी म्हणालो. शादी के बाद कम से कम 1 सप्ताह की छुट्टी. व्हॉट फॉर? साहेबांच्या अरसिकतेची कीव करावी की ड्युटी फर्स्ट या तत्वानुसार कमीत कमी रजा घेऊन ड्युटीवर हजर व्हावे या हेतूबद्दल त्यांचे कौतुक करावे हा प्रश्न मला पडला. मी उत्तरलो, सर, शादी के बाद नवरा नवरी को बहुत कुछ करना पड़ता है. यावर साहेबांनी स्मित केलं, पण ते दाढी मिशातून दिसणार नाही याची खबरदारी घेतली असावी. अर्थात त्या स्मितामागचा हेतू समजून मी खुलासा केला, याने देवदेव करना पड़ता है सर. क्या करना पड़ता है? देवदेव शब्द ऐकून त्यांचा आधीचा स्मितामागचा संशय विरला. शादी के बाद नवरा नवरी को मिलकर बैलगाड़ी में बैठाकर वरात निकाली जाती है और गांव के सब मंदिरों में जाकर देवों का दर्शन लेना पड़ता है. उस वक्त गांव वालों को प्रसाद के लिए बुलाया जाता है. वो प्रसाद वाटप नवरदेव कोच करना पड़ता है. साहेबाला पटविण्यासाठी मी सत्याच्या प्रसादाबरोबरच असत्याचे तीर्थही देऊ लागलो. इतनाच ना, शादी के बाद के ये 2 दिन काफ़ी है. साहेबांनी हिशोब केला. सर, उसके बाद हमारे गांव से 10 मील दूर के खंडोबा के दर्शन को बैलगाड़ी से जाना होता है और उसके दूसरे दिन पुणे जिले में जेजुरी के खंडोबा को 9 लाख पायरी चढ़ के जाना होता है. क्या 9 लाख पायरी यानी मीन्स 9 लाख स्टेप्स चढ़कर पर्वत पर जाना पड़ता है. वो मराठी में गाना है ना, आपने सुना होगा, देवा तुझी सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. या गाण्यावरूनच मला जेजुरी गडाच्या पायऱ्यांची संख्या समजली होती, कारण मी तोपर्यंत जेजुरीला गेलोच नव्हतो. आणि नंतर जेव्हा जाणे झाले तेव्हा दिसले 9 लाख पायरी हा त्या गीतकाराचा प्रतिभा विलास होता. और आता साहेबांची जिज्ञासा जागी झाली असावी. फिर जेजुरी के खंडोबा का दर्शन लेकर वापस लौटने के बाद जागरण गोंधल किया जाता है. ये क्या होता है? 2 गोंधली आदमी और 1 गोंधळी औरत रातभर. क्या? या क्या प्रश्नावरून साहेबांना वेगळा संशय आल्याचा मला संशय आला. त्या संशयाचे निराकरण करण्यासाठी व गोंधळविषयीच्या गोंधळात आणखी भर घालण्यासाठी मी म्हणालो, तुणतुणे, टिमकी, एकतारी, पिपाणी ये वाद्य बजाए जाते हैं, टेम्बा जलाया जाता है और उस पर हल्दी फेंकी जाती है. औरत गोंधड़ी पाव में घुंघरू बांध के नाचती है. ये लोग खंडोबा के गाने रात भर गाते हैं और सवेरे लंगर तोड़ा जाता है सर. माझ्या रजेच्या समर्थनार्थ मी अखंडितपणे वाजवीत असलेल्या वाकटिमकीला कंटाळून पुढे कोणताही प्रश्न न करता साहेबांनी रजा मंजूर केली. 17 मे 1956 रोजी गोपाळ मुहूर्तावर पुणतांबेस विवाह सोहळा आयोजिला होता. एकाच मांडवात 2 लग्ने होणार होती. सुमनची नाशिक स्थित चुलत बहीण हिचेही लग्न ठरले होते आणि खर्चाचे दृष्टीने सोयीचे म्हणून एकीच्या खर्चात दोघींचे विवाह आयोजित केले होते. खेड्यातला लग्न सोहळा, घरापुढे मांडव, मांडवात मडक्यांचे बोहले, तडमताशा, सनई, संबळपासून स्थानिक बँडवाल्याचा बँड अशी वाद्ये
आणि नवरदेवाची मारुती मंदिरापर्यंत घोड्यावरून मिरवणूक हे सारं प्रथा परंपरेला धरून या लग्नात 2 घोडे मांडवाबाहेर सजून रिकिबीसह उभे होते. आम्ही नवरदेव कपाळावर मळवट भरून, बाशिंग बांधून, सूट बूट फेटे परिधान करून सज्ज झालो. अर्थात त्या क्षणापर्यंत प्रत्यक्षात जाऊ द्या, लाक्षणिक अर्थानेही मला घोड्यावर कोणी बसवले नव्हते. अश्वशक्ती, हॉर्स पॉवर हे शब्द विज्ञानाच्या तासाला आणि फॉर वॉन्ट ऑफ ए नेल बॅटल वॉज लास्ट हे सुभाषित इंग्रजी विषयाच्या तासाला शिकलो. शिवाय माझ्या खेड्यात शाळकरी वयात असताना घोड्याच्या पायांना नाळ ठोकताना लोहाराला बघितले होते. घोड्याची लात आपल्याला लागणार नाही अशी दक्षता घेऊन एवढ्याच पुरता माझा घोडा या जनावराशी संबंध आला होता. हां, घोड्याऐवजी एका घोडेस्वाराशी माझा निकटचा संबंध आला होता. अर्थात त्याच्या घरी घोडाच नव्हता, त्यामुळे प्रत्यक्षात घोडेस्वारी करण्याचा त्याच्यावर व त्याच्या घरच्यांच्या वडीलधाऱ्या माणसांवर प्रसंग कधी आला नव्हता. आणि तरीही तो घोडेस्वार होता. माझा शाळा सोबती फक्त आडनावापुरताच घोडेस्वार होता. ऐन लगीन घाईत मी हे काय अश्वपुराण लावले असं कोणाला वाटेल, पण त्याचं कारण सांगण्यासारखं आहे. मांडवाबाहेरच्या 2 पैकी एका घोड्यावर 2 जणांनी मला बसविले. रिकिबीत पाय घालण्यास सुचविले, पण रिकिबीत जाण्याआधीच पायासह माझे शरीर चक्क जमिनीवर टेकले. आपल्या पाठीवर स्वार होण्याची घोडचूक माझ्यासारख्या कोणा लुंग्यासुंग्याने केली होती. माझी ती घोडचूक त्या घोड्याने अशा रीतीने पाडापाड करून सुधारली होती. थोडीशी खळबळ उडाली, पण जणू काही झालंच नाही असं समजून त्याच 2 जणांकडून लगेच मला दुसऱ्या घोड्यावर बसवण्यात आलं. आता पुन्हा तीच घोडचूक होणारसे वाटले, पण हे दुसरे घोडे माझ्या ओझ्याने फुरफुरले सुद्धा नाही. पण मला पाडणाऱ्या घोड्याने दुसऱ्या नवरदेवाला छानपैकी स्वीकारले. त्यामुळे मला दुसऱ्या घोड्याचा लगाम हाती घेताना शंका आली होती. मला घोड्याने पाय उतार व्हायला भाग पाडले की मला ज्या 2घांनी उचलले होते त्यांनी माझी घोड्यावर मान पक्की होण्याआधीच मला घोड्याच्या हवाले केले होते का? नेहमीच्या प्रथेनुसार एका मांडवात ही 2 लग्ने संपन्न झाली होती. लग्नात नवरीचं नाव बदलण्याचीही प्रथा पाळण्यात आली. कुमारी सुमनचं नामांतर सौ शीलात करण्यात आलं होतं. त्या नामांतरात प्रथा पाळण्याची म्हणून बदल असा प्रकार नव्हता. माझ्या एका बहिणीचं नाव सुमन होतं. हाक मारताना घोळ होऊ नये म्हणून आईनेच या नामांतरात पुढाकार घेतला होता. तिने फक्त मला विचारले काय नाव ठेवावं, आणि मी शीला नाव सुचविलं होतं. लग्नाआधीची कुमारी सुमन ढुमणे त्या वर्षीच्या वार्षिक परीक्षेत 6वी पास होऊन 7वी इयत्तेत गेली होती. शिक्षण चालू ठेवलं तर वर्षभरात शीला बोर्डाची 7वीची परीक्षा पास होऊ शकेल. आपली बायको किमान 7वी पास तरी हवी ही माझी इच्छा होतीच. आधीच ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाबाबत त्या काळात तरी पालक मनावर घेत नव्हते. त्यात आमच्या समाजात या बाबतीत बोटावर मोजण्या इतक्या कुटुंबाचा अपवाद वगळता सारा आनंदी आनंदच होता. म्हणून मी माझी इच्छा प्राथमिक शिक्षक असलेल्या भाऊकडे व्यक्त केली होती. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून संमती दिली होती. नाहीतरी जागेअभावी मी शीलाला लगेच मुंबईस नेऊ शकत नव्हतो. प्रश्न फक्त एवढाच होता की परंपरेनुसार तिला सासरी राहण्याऐवजी माहेरी 1 वर्ष ठेवावं लागणार होतं. लग्न झाल्यावर मुलगी सासरऐवजी माहेरी राहिली तर कारणांचा शोध घेण्याच्या भानगडीत न पडता लोक आपसात कुजबुजू लागण्याचा तो काळ होता. लोकापवाद निर्माण होण्याची भीती. मात्र शीलाच्या वडिलांनी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली होती. मग काय, ती पुणतांब्याला तर मी मुंबईला रवाना झालो. वसंत भुवनमधले पारखे निवासस्थान. रात्री टपरीत किंवा पाऊस असेल इमारतीतल्या 5 फूट रुंदीच्या गँगवेत आणि उन्हाळ्यात मोकळ्या कामगार मैदानात निद्रा हा क्रम पुनश्च सुरू झाला.